श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुढील 3 महिने बंद। सभा मंडप बांधकाम आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी। शुक्रवार दिनांक 9 जानेवारी पासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि विकास आराखड्याचे काम सुरू होत असल्याने प्रशासनाने घेतला निर्णय। भीमाशंकर मंदिर देवस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते बंद। खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांची माहिती। भाविकांनी सहकार्य करण्याचेही प्रशासनाने केले आवाहन। संतोषनगर भामे ते 9 ते 11 जानेवारी दरम्यान श्री भैरवनाथ महाराज कीर्तन महोत्सव सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजता होणार महोत्सव। कीर्तन महोत्सवात हरिभक्तपरायण बाळशीराम महाराज मिंडे, हरिभक्तपरायण किशोर महाराज बांगर आणि हरिभक्तपरायण किसन महाराज धंद्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची होणार सांगता। कीर्तन महोत्सवात पंचक्रोशीतील भाविक नागरिकांनी सहभागी व्हावे। श्री भैरवनाथ ग्राम विकास चॅरिटेबल ट्रस्ट आणि संतोषनगर ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या ट्रान्सपोर्ट आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कड यांनी केले आवाहन। भांबोली येथील पार्किंग मधून जेसीबी मशीनची चोरी। जेसीबी चोरी करणाऱ्यावर उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई। आरोपी लक्ष्मण नामदेव नानवटे वय 26 राहणार माणिकनगर परळी बीड याच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा। नानवटे याने फिर्यादी दत्तात्रय कलावडे यांचा पार्किंग मधील 35 लाख रुपयांचा जेसीबी संमतीशिवाय चोरून नेल्याची पोलिसात तक्रार। दत्तात्रय मारुती कलावडे वय 54 राहणार तळेगाव दाभाडे तालुका मावळ यांची फिर्याद। तीनपत्ती नावाच्या जुगार खेळावर पोलिसांची काठी। जुगार खेळणाऱ्या 7 जणांवर पोलीस कारवाई। रोख रक्कम जुगार साहित्य पोलिसांनी केले हस्तगत। चाकणगावच्या हद्दीत खंडोबा माळ चैतन्य कानिफनाथ मंदिराशेजारील पत्र्याच्या शेडमधील जुगारीवर 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांचा छापा। पैसे टाकून तीनपत्ती जुगार खेळत असताना मारुती महादेव कांडगे वय वर्ष 62, राजाराम देवराम आगरकर वय वर्ष 60, अशोक निवृत्ती सोरटे वय वर्ष 58, चंद्रकांत धोंडीबा जाधव वय वर्ष 57, प्रमोद बलमदेव सहाणे वय वर्ष 58, प्रकाश नारायण कांडगे वय वर्ष 63, संजय ज्ञानेश्वर बिरदवडे वय 61 हे पोलिसांना सापडले। या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रासेगावच्या हद्दीत गावठी हातभट्टीसाठी लागणाऱ्या 4000 लिटर कच्च्या रसायनाच्या साठ्यावर पोलिसांचा छापा। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। 1.5 लाखाचे कच्चे रसायन पोलिसांनी केले नष्ट। सुकला डोंगराच्या पायथ्याला ओढ्यालगतच्या झुडपातील अड्ड्यावर 7 जानेवारी रोजी पोलिसांनी उगारली काठी।